दिल्लीतील आंदोलनाचे राज्यात पडसाद. मुंबई पुण्यासह राज्यातील अनेक भागात काँग्रेस आक्रमक. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. मुंबईत शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचं आंदोलन. आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचा विद्यार्थ्यांसोबत संवाद. तर राज ठाकरेंची शिवतीर्थवर आंदोलकांशी चर्चा. दिल्लीतील लाठीमार घटनेचे सर्वत्र पडसाद. मुंबई, नागपूर, नांदेड, जालन्यामध्ये भाजपचं काँग्रेस विरोधात आंदोलन. ठिकठिकाणी भाजपकडून काँग्रेस कार्यालयाला घेराव. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज का केला? राहुल गांधींचा सरकारला सवाल. पंतप्रधानांनी माफी मागावी तर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा द्यावा. राहुल गांधींची मागणी. कारवाई न करण्याचं आश्वासन दिलं तर आंदोलक विद्यार्थी उपोषण संपवतील. नड्डा आणि जितेंद्र सिंहांना सोनम वांगचुक यांचं पत्र. तर शांततापूर्ण निदर्शनं हाताळताना संयम बाळगण्याचंही आवाहन. 20 जुलैची गर्दी ट्रेलर होता. सरकारनं ऐकलं नाही तर मोठा निर्णय घेणार. अभिजित दिपकेंचा सरकारला इशारा. तरुणांवर लाठीचार्ज प्रकरणी तातडीनं सुनावणी. सुप्रीम कोर्टाचा नकार. व्हिडिओ पाहण्यात रस नाही. आमचा वेळ वाया घालू नका. कोर्टाचं विधान. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं योग्य नाही. सिस्टम बदला अन्यथा सरकार बदला. वारीतील तरुण वारकऱ्यांची संतप्त प्रतिक्रिया. कर्जमाफीची पहिली यादी जाहीर. यादीमध्ये 553 शेतकऱ्यांची नावं. 2,99,00,000 रुपयांची कर्जमाफी. बाबासाहेब पाटलांची माहिती. आणि पवार मोदींच्या भेटीवर बोलण्यास काँग्रेसचा नकार. अगोदर पवारांना बोलू द्या मग बोलू. हर्षवर्धन सपकाळांकडून भूमिका स्पष्ट.